हे बघा स्पेशल चुलीत भाजलेले काजू. तर 100ला 3 कोणतेही घ्या काय, 50ला 1 आणि 100ला 3 तुम्हाला इथे एवढे कलेक्शन आहे तिथे. खूप छान असं मंदिर बनवलंय मित्रांनो. ओके, पेनाचा डाग पण चालला गेला. तो स्कॅम वाला गेम बघायला भेटणार आहे. लय भारी वाटत आहे एकदम, तोंडाला पाणी सुटेल असं. पुरणपोळ्या सुद्धा गरम गरम तुम्हाला इथे पुरणपोळ्या. राजस्थानची स्पेशालिटी आहे, तर तुम्हाला एन्जॉय करता येणार आहे. ब्रेक डान्स एन्जॉय करता येणार. तर हे बघा आकाश पाळणा सुद्धा तुम्हाला. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, कल्याण ईस्ट मध्ये कोकण महोत्सवला आजपासून सुरुवात झाली. आज आहे त्याचा पहिला दिवस. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे कोकण महोत्सव एक्सप्लोर करायला. तर आपण जाऊन बघूया किती मोठा हा कोकण महोत्सव असणार आहे आणि कोकण महोत्सव मध्ये यावर्षी काय काय असणार आहे. तर आता आपण लगेच जाऊया आणि बघूया तिकडे अजून काय काय असणार आहे, काय काय आपल्याला यावेळेस बघायला भेटणार आहे. तर आता आपण जाऊया तिकडे जाऊन एक्सप्लोर करूया. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता आपण आले कोकण महोत्सवला आणि गेट बघा किती छान बनवलेला आहे. आणि इथे बघा महाराजांचे असे फोटोज वगैरे लावलेले आहेत आणि त्याची माहिती वगैरे सुद्धा सांगण्यात आली आहे. बघा तानाजी मालुसरे वगैरे बघा, तुम्ही पॉज करून वाचून घ्या. आणि बघा खूप छान असं माहिती वगैरे इथे लावलेली आहे. इवन तिथे सुद्धा आहे बघा. तर तुम्ही इथे येत असाल मित्रांनो तर हे सर्व वाचू शकतात. तिकडे गाड्या वगैरे लावलेल्या आहेत म्हणून मला तिथे जाऊन दाखवता येणार नाही. इवन हेच मित्रांनो या साईडला सुद्धा लावले आहेत बघा. तेव्हा बाजीप्रभू देशपांडे वगैरे त्यांचे सर्वांचं माहिती वगैरे सुद्धा इथे लावलेली आहेत बघा. बघू शकता लास्टपर्यंत. गाडी वगैरे लावली म्हणून मला दाखवता येणार नाही, पण तुम्ही एंट्रीलाच हे सर्व येत असाल तर वाचू शकतात. आणि हा मित्रांनो एंट्री गेट आहे कोकण महोत्सवचा. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये काय काय आहे. मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलोय आणि आतमध्ये बघू शकता तिथे खूप छान असं महाराजांची फ्रेम ठेवण्यात आलेली आहे. आणि इथून मित्रांनो स्टॉल्स चालू होत आहेत. आणि इथे बघा सुरुवातीला चष्म्याचा वगैरे स्टॉल आहे. 100ला चष्मा वगैरे इथे तुम्हाला भेटणार आहे व्हेरायटीमध्ये. इव्हन लहान पोरांच्या वॉचेस वगैरे सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. पुढे इथे बघा खाजा वगैरे मित्रांनो ठेवलेला आहे बघा. याचा स्टॉल सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे, तर तुम्ही घेऊ शकतात. ये क्या भाई दादा, हे काय? सुत्तर फेनी. अच्छा, कसं आहे? आणि 70 रुपये पाव. मला जरा वेगळं वाटलं म्हणून विचारलं. सुत्तर फेनी. आणि अजून सुद्धा आयटम आहेत बघा इथे खाण्यासाठी तुम्हाला, तर घेऊ शकतात तुम्ही इथे. पुढे इथे अगरबत्तीचं बघा, अगरबत्ती आणि परफ्यूम वगैरे तुम्ही इथे घेऊ शकतात. हे बघा परफ्यूम वगैरे सुद्धा इथे ठेवलेले आहे. कसल्या दिव्यांगाचं आहे का? ओके मित्रांनो, खास सांगायचं म्हटलं तर बघा दिव्यांग माझी अस्तित्व मुलांचा स्टॉल आहे. काय बोलतात ताई? संस्थेतून बाहेर पडलेली मुलं आहेत सगळी. ओके, तर बघू शकता समोर बॅनर आहेत. आणि म्हणजे ह्या मुलांनी वगैरे केलेलं आहे का हे सर्व? ओके, पॅकिंग वगैरे केलेले आहेत बघा. तर तुम्ही या स्टॉल वरती येऊन नक्की हे सर्व खरेदी करू शकतात. हे बघा एवढं सर्व यांच्याकडे व्हेरायटी मध्ये इथे ऑप्शन्स आहेत. इवन धूप वगैरे सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे बघा. तर तुम्ही घेऊ शकतात. आणि बघा हे दिव्यांग पोरं त्यांनी पॅकिंग वगैरे केली आहे, तर तुम्ही येऊन इथे हे सर्व विकत घेऊन त्यांना हेल्प करू शकता. पुढे मित्रांनो मसाल्याचा स्टॉल आहे आणि इथे तुम्हाला बघा घरगुती मसाले, मच्छी मसाला वगैरे एवढे सर्व मसाले भेटणार आहेत. इवन पुढे सरबत वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत. सरबतच आहे ना ताई? ओके, सरबत मध्ये सुद्धा बघा एवढे व्हेरायटी आहेत. तर हे सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. हे काय मिरच्या हे करून ठेवल्यात का ते? दह्यातल्या मिरच्या आहेत का? ओके, दह्यातल्या. कसं आहे? आणि हे 50 रुपये पॅकेट. कसे, पाव किलो वगैरे का ग्रॅम कसं आहे? ओके, 100-200 ग्राम का? ओके, तर पॅकेट मध्ये दह्यामध्ये मिरच्या केल्या ते सुद्धा इथे भेटणार आहे. आणि छोट्यावाल्या का? ओके, तर बघू शकतात हे तुम्हाला इथे भेटणार आहे. चिंच वगैरे सुद्धा आहेत, पोहे वगैरे सुद्धा दिसत आहेत मला. मसाल्यांमध्ये पण बघा एवढे सर्व मसाले तुम्हाला इथे भेटणार आहेत. पुढे तिथे लाडू वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत. मालवणी कुरमुरे लाडू बघा इथे एवढ्या प्रकारचे व्हेरायटी मध्ये तुम्हाला वस्तू वगैरे. ही खाजा आहे का ताई? मालवणी खाजा सुद्धा आहे बघा इथे. ओके, हे बघा मालवणी खाजा सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. लाडू वगैरे सुद्धा, शेंगदाण्याचे लाडू वगैरे सुद्धा आहे बघा मित्रांनो. हे बघा मालवणी खडके लाडू, शेवाळ लाडू पण आहे बघा.
तर एवढं सर्व तुम्हाला इथे भेटणार आहे मित्रांनो. पुढे बघा नागली पोहे नाचणी. काय दादा आपल्याकडे? पालक पापड आहे, नाचणीचे पापड आहे, बटाटा पापड आहे, लसूण पापड आहे, साधा तांदूळ आहे, तिखट तांदूळ आहे, ओके परत मक्याचे नाचणी पापड आहे. ओके पापडाच आहे ना सर्व. हे काय पाव पाव किलो बांधून ठेवले का? नाही 100 ग्रामचे सगळे. 100 ग्राम 100 ग्रामचं का? 100ला 3. 100ला 3 कोणतं पण आहे. 100ला 3 कोणतेही घ्या काय? ओके मित्रांनो बघा कोणतेही घ्या पालक वगैरे कोणतेही पापड घ्या 100ला 3 तुम्हाला इथे भेटणार आहे. हे बघा बघू शकतात. आणि इथे त्यांनी बघा सॅम्पल म्हणजे टेस्टिंग साठी ठेवलेलं आहे. तर तुम्ही सॅम्पल वगैरे टेस्ट करून इथे घेऊ शकतात. 100ला 3 कोणतेही घ्या. पुढे मित्रांनो परत बघा मसाल्याचा स्टॉल आहे. कल्पना मसाले आणि यांच्याकडे सुद्धा बघा भरपूर प्रकारची व्हेरायटी मध्ये तुम्हाला इथे मसाले भेटणार आहेत. आणि बघा फणसा गरे बघा फणसा गरे ते सुद्धा इथे बघा 80 रुपयाला. आणि सरबत मध्ये सुद्धा बघा केवढे प्रकार इथे तुम्हाला भेटणार आहे. बघा मसाला कोळीत पीठ वगैरे सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. कोंबडी वडा पीठ हे बघा आंबोळी पीठ एवढे सगळे पीठ तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत बघा मित्रांनो. आणि इथे बघा पुढे मसाले वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत. चिकन मसाला आगरी मसाला मालवणी मसाला बघा सगळे मसाले तुम्हाला इथे भेटणार आहे. कोकम वगैरे जाड पोहे सर्व तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे मित्रांनो. पुढे बघा आहे बिस्किट ड्रायफ्रूट वगैरे लहानपणीच्या आठवणीच्या स्टॉल आहे बघा. लहानपणीच्या आठवणीसाठी बघा बिस्किट वगैरे आपण लहानपणी खायचं बघा ते बिस्किट सुद्धा आहेत. खारे बिस्किट वगैरे बघू शकतात. काही कसे आहेत पाव पाव किलो आहेत का? 200 ग्राम कसे आहे? 50ला 100ला ते कोणते पण घ्या काय? ओके गव्हाची बिस्किट ओके कसे बोलले 80ला? 80 रुपयाला एक आहे. 150 मध्ये दोन आहे. त्याच्यामध्ये एक खोबऱ्याचा आहे. ओके मध्ये पण आहे आणि दुसरा पण खोबऱ्याचा. अच्छा हे खोबऱ्याचं आहे का? अच्छा बघू शकता खोबऱ्याचा 80ला एक आहे आणि 150ला 2 तुम्हाला भेटणार आहे. आणि मित्रांनो हे गव्याचे आहेत तर तुम्हाला हे सुद्धा भेटणार आहे. आणि हे बिस्किट आहे मित्रांनो बघा 50ला 1 आणि 100ला 3 तुम्हाला इथे भेटणार आहे. कोणते पण बिस्किट ओके त्यात पण व्हेरायटी का? अच्छा गव्हाचे बघा गव्हाचे आहेत नाचणीचे आहेत. हे कोणते? अच्छा हा लहानपणीच्या आठवणी ओके बघा तर ते सुद्धा आहे बघा इथपर्यंत. बिस्किट वगैरे खास बिस्किट वगैरे घ्यायचे असतील लहान पोरांना तुम्ही येऊन या स्टॉल वरती घेऊ शकतात. 50ला 1 100ला 3 आणि मी ते तुम्हाला सांगितलं 80ला 1 150ला 2 तर इकडे येऊन तुम्ही हे घेऊ शकतात. पुढे परत तेच मित्रांनो मसाले वगैरे जास्त दिसत आहेत मला. मसाले वगैरे बघा या स्टॉल वरती सुद्धा तुम्हाला मसाले वगैरे भेटून जाणार आहेत. आणि परत ते पोहे वगैरे ते सुद्धा भेटणार आहेत. इथे बघा जांभूळ बीट चूर्ण वगैरे ते सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. कोल्हापुरी ठेचा वडा पीठ बघा कोंबडी वडे पीठ ते सुद्धा आहे. घावना पीठ आहे पोळीत पीठ बघा. परत अजून एक आहे आमला मावा ते सुद्धा तुम्हाला इथं भेटणार आहे. आणि दादा हे काय तेल ना कोकम तेल ओके कोकम तेल सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे बघा. आणि बघ परत समोर सरबत वगैरेचे स्टॉल सुद्धा म्हणजे कोकणी लोकांसाठी महोत्सव आहे ना तर कोकणातले सर्व तुम्हाला आयटम या स्टॉल वरती भेटणार आहे. पुढे बघा हे पुढे आपण मागे बघितलं तेच पापड वगैरे या स्टॉल वरती गायच हे बघा लोणची पापड वगैरे इथे तुम्हाला भेटणार आहे. आणि इथे बघा पापडा वगैरे तर ते मागे दाखवले मी ते आहेतच पण इथे ना तुम्हाला सांजोरी वगैरे ते सुद्धा भेटणार आहे. कुरडया वगैरे बघा ते सुद्धा तुम्हाला या स्टॉल वरती बघायला भेटणार आहे. पालकचे पापड वगैरे सुद्धा ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. पुढे मित्रांनो लोणच्याचं स्टॉल आहे हे बघा लोणचं. आणि लोणच्यामध्ये बघा एवढ्या प्रकारचे व्हेरायटी आहेत. लोणच्यामध्ये बघा स्मेल खूप छान येतोय. एवढे प्रकारचे लोणचे तुम्हाला बघायला भेटणार आहेत. पुढे मित्रांनो इथे बघा 20 रुपयामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टी भेटणार आहेत. फक्त 20 रुपयाला बघा 1 पीस. दादा 20 रुपयामध्ये कोणतं पण घ्या काय? 20 रुपयात कोणतं पण घ्या काय? ओके बघा 20 रुपयात तुम्ही काही घेऊ शकता. याच्यामधलं त्यांनी दाखवलेलं आहे तर तुम्ही घेऊ शकतात बघा 20 रुपयामध्ये 1 पीस कोणताही घेऊ शकतात. पुढे इथे गोळा आणि बुड्डी के बाले बघा ते सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. तर तुम्ही फॅमिली बरोबर येऊन हे एन्जॉय करू शकतात. पुढे इथे बघा कचोरी भाकरवडी हे काय शंकरपाया बघा त्यामध्ये पण व्हेरायटी आहे. तर हे सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. हे कसे आता पाव किलो का? पाव किलो 50 रुपये का?
कोणताही घ्या 50 रुपये. ओके, कोणताही पॅकेट घ्या एक 50 रुपयाला तुम्हाला इथे भेटणार आहे. तर पुढे जाऊन बघूया, पुढे सुद्धा अजून स्टॉल्स आहेत. पुढे मित्रांनो इथे आयुर्वेदिक वस्तू ठेवलेल्या आहेत, हे बघा. आणि इथे लोक सुद्धा घेत आहेत बघा. आयुर्वेदिक वस्तू तुम्हाला इथे भेटणार आहे. समोर त्यांचा बॅनर आहे. आता आयुर्वेदिक आपल्याला काय कळत नाही, आपण पुढे जाऊन बघूया. इथे पण मित्रांनो तेच मसाले वगैरे आहेत बघा. हे बघा मसाले वगैरे तुम्हाला या शॉप वरती भेटणार आहे. मी मगाशी दाखवलं तेच बघा. नाचणी लाडू इथे तुम्हाला मित्रांनो, इथे मला लाडू दिसतात बघा. शेंगदाणा कूट लाडू आहे, मेथी लाडू आहे, नाचणी लाडू आहे, नारळाची खोबरी वडी सुद्धा बघा. खोबरावडी आहे, खोबरावडी, इव्हन बघा गुलकंदच्या खोबरावडी सुद्धा आहे. मूग लाडू आहे, चना लाडू आहे. तर या शॉप वरती तुम्हाला जर लाडू वगैरे घ्यायचे असतील तर तुम्हाला हे लाडू वगैरे भेटणार आहे. इव्हन मसाले वगैरे सुद्धा भेटणार आहेत बघा. तुम्ही स्वतःच बनवता का? स्वतःच बनवतात ते लोक मसाले. जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही इकडे येऊन किंवा यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. ओके, मार्केटिंग बघा त्यांनी त्याच्या अंगावरच लावून घेतली मार्केटिंग करायसाठी. तर इकडे येऊन तुम्ही घेऊ शकता. पुढे आपण बघूया अजून काय. मित्रांनो पुढे एक स्टॉल आहे बघा. इथे मसाले वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत. पण एक इथे विशेष आहे मित्रांनो, मला जे दिसतंय स्पेशल चुलीत भाजलेले काजू. तर आता दादाला आपण विचारूया की नेमकं काय. दादा काय सांगशील काय आहे? हा काजू करायला खूप मेहनत लागते. हा काजू जेव्हा बी असते ते बी चुलीमध्ये घालून त्याच्यानंतर ती बाहेर काढून फोडण्यासाठी वगैरे खूप मेहनत असते. हा काजू सहजासहजी मुंबईमध्ये भेटत नाही. अजून तरी मुंबईमध्ये कुठे नाही. हा फर्स्ट टाइम आम्ही घेऊन आलोय चुलीत भाजलेला काजू. हा 1400 रुपये. हा 1400 रुपये. कारण मेहनत पण तेवढीच आहे त्याला. तुमच्याकडेच फक्त हा काजू भेटतो? हा फक्त आमच्याकडे भेटतो. आणि हा आमचा स्पेशल ओला काजूगर. हो म्हणजे जर घ्यायचं असेल स्पेशली तर तुमच्याकडे द्यायला. हो दोरी बंधू. तर मित्रांनो या लवकर. आणि इव्हन यांच्याकडे मसाला आयटम सुद्धा आहे. तर ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. स्पेशली काजूसाठी येत असाल तर या दादांच्या शॉपवरतीच तुम्हाला भेटणार आहे. एकदा त्यांचं पुढे मित्रांनो ते 10 रुपयाचे पोरींचे आयटम बघा. मी एकदा दाखवून देतो तुम्हाला. हे बघा चेन वगैरे बघा तुम्हाला इथे भेटणार आहे. चाप वगैरे जे आपले पोरी वगैरे आहेत त्यांच्यासाठी बघा. एवढं सर्व भेटणार आहे तुम्हाला इथे गोष्टी. डिटेल मध्ये एक एक विचारत बसत नाही, मी तुम्हाला इथून दाखवून देतो. पुढे इथे बघा बिस्किट वगैरे ठेवलेले आहेत. लहानपणीची आपली आठवण मी मगाशी दाखवलं तसंच. तर इथे तुम्हाला हे बिस्किट भेटणार आहेत. पुढे इथे ज्वेलरी ठेवलेली आहे. काही काय इमिटेशन ज्वेलरी आहेत का? ओके बघा ज्वेलरी मध्ये बघा एवढे कलेक्शन आहे तिथे. हे बघा हार वगैरे. आणि बघा किती छान पारंपरिक आहे का आपले. बघा महाराष्ट्रीयन पारंपरिक इथे तुम्हाला. बांगड्यांमध्ये पण बघा छान छान कलेक्शन आहे ताईकडे. ताई प्राइसिंग किती वाजता चालू होते आपल्या इथे? हे छोटे 150-200 पर्यंत साधे. आणि हे मोठे पर्यंत बेंटेक्स 500-600 पासून मोठे चालू होत आहेत. ओके जर मोठे घ्यायला गेला तर 500-700 पासून चालू होत आहेत तुम्हाला इथे. आणि छोटे सांगितले ताईने 150 पासून तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि बघा छान कलेक्शन आहे. हे बघा त्यांचं आता सगळं सजवणं चालू आहे बघा. एवढे सर्व आयटम तुम्हाला इथे भेटणार आहे. तर नक्की तुम्ही ताईकडनं येऊन हे घेऊ शकता. ओके थँक्यू ताई. पुढे बघा इथे खरवस भेटणार आहे तुम्हाला. खरवस कसं आहे दादा? हा गुळाचा का? 150 रुपये. हे कसं पाव किलो अर्धा किलो? पाव किलो का? ओके पाव किलो 150 ला भेटणार आहे. आणि हे कोणतं साखरेचं? साखरेचं हे कसं आहे? 120 रुपयाला. ओके बघा आता टेस्टिंगला सुद्धा देतात आपल्याला. आपण टेस्ट करून सांगूया आता. छान आहे. आणि मला एवढ्या ठिकाणी फक्त या दादांकडेच खरवस दिसलेले मित्रांनो. जर घ्यायचं असेल तर दादांकडे येऊन तुम्ही हे घेऊ शकतात. टेस्ट छान आहे मित्रांनो. इथे पुढे बघा प्युरिफाय वगैरे सुद्धा तुम्हाला बघायला भेटतात. आता आपण स्टार्टिंग प्राइस विचारूया की दादांना स्टार्टिंग प्राइस काय. दादा स्टार्टिंग प्राइस काय आपली? 4500 पासून स्टार्टिंग प्राइस आहे. 4 तारखेपर्यंत उत्सव आहे. सगळ्यांनी लवकरात लवकर या. शक्य होत असेल त्यांनी स्टॉल वरती व्हिजिट करा. ज्यांना शक्य होत असेल
त्यांनी कार्ड दिलेलं आहे, माझं शॉप आहे, शॉपला व्हिजिट करा. ओके, तर बघा हे कार्ड आहे मित्रांनो त्यांचं, आणि इथे 400-500 पर्यंत पासून तुम्हाला इथे प्युरिफाय चालू होत आहेत. ज्यांना शक्य होईल त्यांनी इथे व्हिजिट करून घ्या, आणि नसेल होत तर म्युन्सिपल वॉटरला टँकर वॉटरला तिन्ही पाण्याला चालणार, विथ आपल्या घरातल्या टाकीला सुद्धा चालणार. ओके, असं आहे. तो बघू शकतात म्युन्सिपलचा असू दे, बीएमसीचा असू दे, ज्याचं पण असू दे पाणी, त्याला हे चालणार आहे असं दादांनी सांगितलंय. स्टार्टिंग प्राइस 400-500 पासून चालू होते, आणि एवढे सर्व इथे व्हेरायटी मध्ये अवेलेबल होणार आहे. या पुढे जाऊन बघूया आपण. पुढे आल्यावरती मित्रांनो हे बघा मुखवास तुम्हाला इथे भेटणार आहे, वजन कमी करण्यासाठी वगैरे ते सुद्धा मुखवास लिहिलेले आहे तिथे, हे बघा. आणि बघा एवढे मुखवास तुम्हाला इथे भेटणार आहेत बघा, फुल कलरफुल दिसत आहेत बघा एकदम, हे बघा. लहानपणी आपण खायचो ना मित्रांनो, हे बघा त्या गोळ्या आहेत, हे बघा लोक घेत आहेत. पुढे इथे जो आपण चकना म्हणतो त्याला, ते बघा ते सुद्धा इथे स्टॉल आहेत, चकल्या वगैरे आहेत बघा, वेफर वगैरे सुद्धा आहेत बघा. एवढे सर्व तुम्हाला भेटणार आहेत वस्तू. ताई काय आहे, पाव का अर्धा किलो का? पाव किलो का? काय प्राइस आहे? 80 रुपये का? कोणताही घ्या 80 रुपये का? 80ला 1, 150ला 2. ओके, बघू शकतात मित्रांनो, कोणताही तुम्ही घ्या याच्यामधले 80ला 1 भेटणार आहे, आणि 150 रुपयाला 2. तर हे सुद्धा तुम्ही चकना वगैरे इथे येऊन घेऊ शकतात बघा. पुढे इथे कपडे वगैरे बघा सेल लागलेले आहेत, बिग सेल. कपडे वगैरे तुम्हाला भेटणार आहेत कमी पैशामध्ये. काय ताई आहे, सेल लागलाय का? ओके, काय प्राइसिंग वगैरे, काय प्राइसिंग आहे? 100 रुपया कोई भी लो. ओके मित्रांनो हे बघा 100 रुपये काही पण घ्या. काहींना विचारलं मी आता, हे बघा इथं सेल लागलेला आहे, 100 रुपयात कोणतेही घ्या. आता तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन इकडे घ्या, आणि बघा अजून काय काय आहे इकडे बघा. इथे स्मोक बॉम्ब वगैरे स्मोक येतो बघा फेस मधून, ते तुम्हाला स्मोक बिस्किट सुद्धा इथे खायला भेटणार आहे, हे बघा. आणि इथे मित्रांनो तुम्हाला तवा आईस्क्रीम सुद्धा खायला भेटणार आहे, लोक खाताय, एन्जॉय करतात. मित्रांनो आतमध्ये इथे डान्स वगैरे चालू आहेत, आणि इथेच बघा एक खूप छान असं मंदिर उभं करण्यात आलंय वेताळ देवाचं, हे बघा. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया मंदिर कसं वगैरे बनवलेलं आहे. हे बघा खूप छान असं मंदिर बनवलंय मित्रांनो, वेताळ देव प्रसन्न, खूप छान बनवलंय बघा मंदिर. वाव, दर्शन करून घ्या मित्रांनो वेताळ देवाचं. आणि खूप माहिती पण छान दिली होती मित्रांनो. जर तुम्हाला वाचायची असेल ना तर मग मी इथं लिहून देईल, तुम्ही माहिती पण वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. आणि बघा खूप छान असं मंदिर इथे दाखवण्यात आलंय. पुढे मित्रांनो इथे स्टॉल्स कव्हर करून झाल्यावरती ना इकडे बघा, इथे तुम्हाला ना मित्रांनो खेळण्याचे वगैरे बघा आयटम तुम्हाला बघायला भेटणार आहे, खेळण्याचे ऍक्टिव्हिटीज वगैरे बघायला भेटणार आहेत. इथे बघा स्टॉल लागलेला आहे. हे बॉल्स असतात मित्रांनो, हे बॉल्स तुम्हाला त्याच्या आतमध्ये टाकायचे असतात. जर 3ही बॉल गेले तर तुम्हाला याच्यातलं प्राइस लागणार आहे बघा, इथे वाचू शकतात. आणि जिंकले तर हे तुम्हाला आयटम भेटणार आहे. पुढे इथे मित्रांनो गन शूटिंग आहे, तेव्हा या गननी हे बॉल फोडायचे असतात, ते गेम सुद्धा इथे आहे. पुढे मित्रांनो हा बॉल वाला गेम सुद्धा आहे, बॉलनी ना ते ग्लास पाडायचे असतात, तो गेम सुद्धा इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. पुढे मित्रांनो इथे बघा तुम्हाला तो स्कॅम वाला गेम बघायला भेटणार आहे. हे तुम्हाला 3 चान्स देतात 50 मध्ये, ते तुम्हाला याच्या रिंग याच्यावरती टाकायची असते. जर तुम्हाला हे लागलं तर तुम्हाला पैसे वगैरे भेटणार, तेव्हा तिथे वाचू शकतात, तुम्ही वाचू शकतात वरती. पुढे जाऊन बघूया आता आपण. पुढे हा बॉल वाला गेम आहे मित्रांनो, हा बॉल याच्यामध्ये टाकायचा, आणि हे जर नंबर लागले तर तुम्हाला गिफ्ट भेटणार. हे बघा एवढे गिफ्ट आहेत, कोणतेही गिफ्ट तुम्हाला लागू शकतं बघा. तिकडे रूल्स वगैरे सुद्धा लिहिलेले आहेत समोर बघा, आणि इथे लोक गेम सुद्धा खेळतात. तर हा गेम सुद्धा येऊन तुम्ही इथे खेळू शकतात फॅमिली बरोबर. पुढे जाऊन बघूया, पुढे सुद्धा गेम्स आहेत. पुढे इथे मित्रांनो लहान पोरांना टॉयज वगैरे सुद्धा आहेत. हे बघा लहान पोरं वगैरे येत असतील तर टॉयज वगैरे सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. काय प्राइसिंग आहे दादा? 150 रुपयाला. ओके, 100 पासून चालू होत आहेत. ओके, 100 पासून खेळणी चालू होत आहेत बघा या स्टॉल वरती. तर घेऊ शकता तुम्ही या स्टॉल वरती येऊन. 100 रुपयापासून कोणतीही गोष्ट चालू होते, 100 ते 150 पर्यंत लास्ट.
पुढे इथे परत तेच मित्रांनो खाजा वगैरे मी दाखवत नाही, पुढे जाऊया पुढचा अजून स्टॉल मध्ये काय बघूया. कपड्यांवरचा डाग काढण्यासाठी बघा इथे वस्तू ठेवलेल्या आहेत. अच्छा डेमो दाखवत आहे बघा. कुठलाही डाग असू दे, चहा कॉफीचा ऑइलचा ग्रीनचा खाण्यापिण्याचा शाईचा रक्ताचा कपडा सुका घ्या, सुक्या डागावर लिक्विड टाका, नॉर्मल घासून. याच्यामध्ये ब्लीच ऍसिड नाही त्यामुळे कपडा खराब होत नाही. ओके पेनाचा डाग पण चालला गेला. ओके बघू शकतात बघा त्या ताईंनी बघा स्प्रे केला, असं पूर्ण डाग गायब होऊन गेला बघा. नॉर्मल पाण्याने धुवून टाकायचं. याच्यामध्ये ब्लीच ऍसिड नाही त्यामुळे कपडा खराब होत नाही, कपड्याचा कलर जात नाही, एक्सपायरी नाही, 2 वर्ष वापरलं तरी खराब होत नाही. ओके नो ब्लीच नो ऍसिड बघू शकता 2 वर्ष चालणार आहे. आणि काय प्राइस आहे ताई? 200ची बॉटल आहे इथे महोत्सव मध्ये आणि डिस्काउंट मध्ये आपल्याला 150 देईल. ओके 200 ला अशी बाहेर भेटते पण तुमच्याकडे 150 ला भेटणार आहे. महोत्सव आहे म्हणून. ओके महोत्सव आहे म्हणून तुम्हाला इथे 150 ला भेटणार आहे. आणि बघा काम एकदम भारी करते मित्रांनो, बघा एकदम गायब होऊन गेले बघू शकता तुम्ही पूर्ण एकदम. थोडस घासायचं तुम्हाला बस तुमचं गायब होऊन जाणार आहे. तर छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं सुक्या कपड्यावरती, ओल्यावरती नाही. हा ते पण बरोबर सांगितलं आहे सुक्या कपड्यावरचा. आणि बाकी पेस्ट कंट्रोल वगैरे पण वस्तू सुद्धा आहे. ओके पेस्ट कंट्रोल. ओके 3 वेळा स्प्रे केल्यावर ओके कंटिन्यू 3 दिवस केला ना तर 6 महिने याचा असर राहतो बघा. 6 महिने तुमच्या इथे गाणार नीम हर्बलचं आहे बघा. हे सुद्धा तुम्ही इथे येऊन या महोत्सव मध्ये घेऊ शकता. पुढे बघूया काही अजून स्टॉल्स लागलेले नाहीयेत, मी पहिल्याच दिवशी कव्हर करायला आले म्हणून. हे बघा अजून स्टॉल्स वगैरे लागायचे मित्रांनो, तुम्ही उद्या याल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल. हा हे बघा इथे आता इथून खाऊ गल्ली चालू होते मित्रांनो. हे बघा इथून अशी खाऊ गल्ली चालू होते. मी तुम्हाला आता खाऊ गल्ली वगैरे सुद्धा दाखवतो की इथून तुम्हाला काय काय खायला वगैरे भेटणार आहे. मित्रांनो इथून खाऊ गल्ली चालू झालेली आहेत आणि इथे बघा खाऊ गल्लीमध्ये तुम्हाला मुंबईची पाणीपुरी आणि मोमोज वगैरे खायला भेटणार आहेत. हे बघा इकडे तुम्हाला खाण्यामध्ये बघा पिझ्झा, व्हेज मोमोज, फ्राईड मोमोज हे सुद्धा खायला भेटणार आहे. पाणीपुरी, थंड शेवपुरी वगैरे बघा या स्टॉल वरती. इव्हन मित्रांनो कुल्हड पिझ्झा सुद्धा तुम्हाला इथे खायला भेटणार आहे. भेळ वगैरे सुद्धा बनवतायत इथे बघा. तर या स्टॉल्स वरती तुम्हाला हे खायला भेटणार आहे. पुढे मित्रांनो इथे बघा सेम व्हेज पिझ्झा वगैरे, पिझ्झा कॉर्नर आहेत बघा. इथे पिझ्झा वगैरे खायला भेटणार आहेत. हे बघा पिझ्झा बनवून ठेवलेले आहेत. तर या खाऊगल्लीत तुम्हाला पिझ्झा वगैरे पण खायला भेटणार आहे. पुढे मित्रांनो इथे बघा चिकन कलेजी, चिकन किमा, बकरा किमा, वजरी पाव आहे बघा. आणि कसलं भारी वाटत आहे बघा बघायला. तर हे सगळं खायला भेटणार आहे फक्त 30 रुपयामध्ये बघा. लय भारी वाटत आहे, एकदम तोंडाला पाणी सुटेल असं दिसत आहे मित्रांनो. बघा कसलं भारी वाटत आहे. तर लय भारी तुम्ही येऊन हे खाऊ शकतात. आणि या साईडला बघा गोळ्या वगैरे तुम्ही खाऊ शकतात. फेमस जुहू बीचचा काला खट्टा गोळा तुम्हाला इथे भेटणार आहे. पॉपकॉर्न सुद्धा आहेत, बुड्डी के बाल वगैरे सुद्धा तुम्हाला इथे भेटत आहे. हे बघा केवढं मोठं मित्रांनो, बघा या साईडला पण भरपूर मोठं आहे बघा महोत्सव. इथे पुढे बघा आता पुढे आपण दाखवतो मी तुम्हाला पुढे अजून काय काय बघा मित्रांनो. इथे खिचा पापड वगैरे ठेवलेले आहेत, दाबेली वगैरे बघा, मंचुरियन वगैरे सुद्धा तुम्हाला खायला भेटणार आहे. पुढे दाखवतो मी तुम्हाला अजून बघा इथे चायनीज आयटम मध्ये तुम्हाला बघा राईस वगैरे सुद्धा आहे, नूडल्स वगैरे सुद्धा आहेत. मंचुरियन मध्ये पण बघा ग्रेव्ही मंचुरियन सुद्धा तुम्हाला इथे खायला भेटणार आहे. ते बघा ग्रेव्ही मंचुरियन वगैरे सुद्धा खायला भेटणार आहे तुम्हाला. दाबेली आहे, पोटॅटो ट्विस्टर सुद्धा आहे बघा काय तिथे. पोटॅटो ट्विस्टर वगैरे सुद्धा खायला भेटणार आहे. पुढे बघा पापड वगैरे तेच आहे. आणि तिकडे मला पिझ्झा दिसतोय बघा, इथून दाखवतो. पिझ्झा वगैरे सुद्धा भेटणार आहे. खूप मोठी आहे मित्रांनो. पुढे जाऊन पण बघूया, अजून पुढे सुद्धा अजून दाखवलंय. बघा इथे मित्रांनो महाराष्ट्राची कुल्फी, महाराष्ट्र नाही दिल्लीची कुल्फी इथे भेटणार आहे तुम्हाला. कितने का 20 ला एक तुम्हाला कुल्फी भेटणार आहे. इथे थालीपीठ वगैरे सुद्धा आहे बघा. श्री स्वामी समर्थ महिला गृहोद्योग कडनं तुम्हाला इथे थालीपीठ वगैरे सुद्धा खायला भेटणार आहे. हे बघा इथे. आणि परत इथे भरीत वगैरे, भरीत आहे ना भाऊ? ओके वांग्याचं भरीत आहे, पिठलं वगैरे सुद्धा आहे. आणि खापराच्या पुरणपोळ्या सुद्धा आहेत. खापराच्यात ना, खापराच्या पुरणपोळ्या सुद्धा बघा. गरम गरम तुम्हाला इथे पुरणपोळ्या खायला भेटणार आहेत मित्रांनो. जर तुम्ही गावाकडनं येत असेल किंवा गावाची चव वगैरे तुम्हाला खायची असेल तर तुम्हाला इथे भेटणार आहे लाईव्ह, आणि ते पण बनवून देत आहेत तुम्हाला बघा.
तर पुढे इथे बघा परत तुम्हाला इथे पुरी भाजी वगैरे सुद्धा भेटणार आहे. चाट भंडार आहे बघा इथे पुढे, दिल्लीचं स्पेशल चाट भंडार तर इथे तुम्हाला भेटणार आहे. हे काय बाय भल्ला है ना, दही भल्ला. ये क्या पापड़ी ये क्या पूरी भी अलग लग रहा है, बड़ा है ना. हाँ, और ये आलू टिक्की चाट सुद्धा आहे बघा. और ये क्या बोले पुरी भाजी, छोला भटुरा, सॉरी विसरलो, छोला भटुरा. इथे आलू चाट वगैरे, पुरी आणि दही भल्ले वगैरे सुद्धा इथे तुम्हाला भेटणार आहेत खायला बघा. एका ठिकाणी चाट भंडार, तर येऊन तुम्ही इथे खाऊगल्लीमध्ये हे सर्व खाऊ शकता, दिल्ली स्पेशल. पुढे सुद्धा आहे मित्रांनो या साईडला. आता मी तुम्हाला ते सुद्धा जाऊन दाखवतो. तेव्हा मित्रांनो आजच चालू झालंय म्हणून आता दुकानं लागली नाहीयेत. उद्या तुम्हाला सर्व दुकानं चालू भेटतील इथे. आणि इथून बघा राजस्थानवरनं काही लोक आलेत जे त्यांच्याकडचे स्पेशल आयटम घेऊन. त्यांचे इथे बघा राजस्थानचे तुम्हाला आलू चाट इथे खायला भेटणार आहे. परत इथे बघा राजस्थानचे दही भल्ले सुद्धा खायला भेटणार आहे तुम्हाला राजस्थानचे. हे काय राजस्थान का कचोरी आहे क्या, राजस्थानची कचोरी सुद्धा खायला भेटणार आहे तुम्हाला इथे. ये क्या कचोरी, दाल बाटी चूरमा. ओके, दाल बाटी चूरमा राजस्थानचं तुम्हाला इथे खायला भेटणार आहे, राजस्थानची स्पेशालिटी आहे. ये क्या आहे चूरमाचा लड्डू सुद्धा आहे बघा. ओके, ये क्या बोले आप, दाल. ओके, दाल है तुम्हाला, चूरमे के साथ खाते हो क्या. ओके, दाल बाटी चूरमा और खातात. और ये क्या बोले, बेसन का. अच्छा, बेसन की सब्जी आहे त्यांच्या. आपके यहाँ का स्पेशालिटी क्या. ओके, राजस्थानचे लोक आहेत बघा आणि राजस्थानची स्पेशालिटी घेऊन ते आपल्या कल्याण मध्ये आलेले आहेत मित्रांनो. कल्याणकर आपण येत असाल तर या राजस्थानवाली लोकांकडनं तुम्ही इकडे येऊन हे सर्व टेस्ट वगैरे करू शकता. आणि इथे पुढे मित्रांनो मोजिटो आहे, हे बघा सुपर मोजिटो. तुम्हाला इथे मोजिटो वगैरे सुद्धा भेटणार आहेत. इथे फ्लेवर वगैरे बनवून ठेवलेले आहेत. तर तुम्ही येत असाल तर तुम्हाला इथे मोजिटो वगैरे सुद्धा प्यायला भेटणार आहे. पुढे पण जाऊन बघूया मित्रांनो. हे बघा इथून इथपर्यंत अजून सुद्धा आहे, मी पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. इथे बघा बर्गर वगैरेचं पण शॉप आहे. आता आहे का नाही मला माहिती नाही, उद्या तुम्ही याल तर तुम्हाला बघायला भेटेल. मोमोज वगैरे सुद्धा आहेत, बर्गर वगैरे, चिकन बर्गर वगैरे सुद्धा भेटणार आहेत. आणि परत इथे बघा पाणीपुरी वगैरे सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत. हे बघा इथे लिहिलेले आहेत बघा, शेवपुरी वगैरे ते सुद्धा तुम्हाला इथे शॉपवरती भेटणार आहे. भेल वगैरे सर्व तुम्हाला उद्या इथे भेटणार आहे बघा. चालूच आहे दादांचं काम. तुम्हाला उद्या इथे भेटणार आहे तर तुम्ही येऊन इथे खाऊ शकता. परत इथे आल्यावर परत तीच दिल्लीची स्पेशल कुल्फी 20 रुपयाला एक. इथे आला तर बघा मित्रांनो कलेजी पाव, कोलंबी पाव, जवळा पाव हे बघा इथे बनवत आहेत आणि खूप छान वाटतंय बघा. खूप स्मेल असं खूप छान येतोय, बघू शकता. इथे तुम्हाला भेटणार आहे. प्राइस सुद्धा लावलेली आहे बघा इथे, तर तुम्ही येऊन इथे खाऊ शकता. पुढे इथे बघा सोलकढी तुम्हाला भेटणार आहे. उद्या याल मित्रांनो तेव्हा मालवणी व्हेज थाली, मालवणी बकरा मटन वगैरे हे सुद्धा तुम्हाला थाली उद्या खायला भेटणार आहे. आणि सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे, तर सिटिंग अरेंजमेंट तुम्ही आत बसून वगैरे खाऊ शकता. पुढे मित्रांनो हॉटेल सिंधुदुर्ग ते सुद्धा इथे आलेले आहेत बघा, मालवणी खाण्याचा आस्वाद घेऊन तुमच्या इथे. आणि इथे बघा ते जवळा पाव, किमा पाव वगैरे इथे ठेवलेलं आहे. आणि इथे तुम्हाला बघा फिश वगैरे सुद्धा भेटणार आहेत, बांगडा. परत कोणते कोणते त्यांनाच विचारूया, कोणते कोणते ताई आपल्याकडे, कोणते कोणते फिश आहेत आपल्याकडे. ओके, म्हणजे सर्व आहेत. ओके, बघू शकतात. मी एकदा तुम्हाला दाखवून देतो. इव्हन त्यांनी प्राइस सुद्धा लावलेली आहे, म्हणजे प्राइस विचारायची गरज नाही आपल्याला. डायरेक्ट तुम्ही प्राइस बघा आणि डायरेक्ट त्यांना ऑर्डर द्या आणि इथे तुम्ही बसून वगैरे सुद्धा खाऊ शकतात. ओके, थाली सुद्धा आहे. ओके बघा, थाली सुद्धा इथे तुम्हाला भेटणार आहे. हे बघा एवढं सर्व तुम्हाला इथे खाता येणार आहे. काहीच गरम गरम, हो यस, गरम गरम तुम्हाला इथे खायला भेटणार आहे बघा. खेकडा वगैरे किती छान वाटतंय आणि रिझनेबल प्राइस मध्ये तुम्हाला इथे एवढं सगळं खायला भेटणार आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे मित्रांनो इथे सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे, तुम्ही सिटिंग अरेंजमेंट बसून वगैरे खाऊ शकता. आज पहिलाच दिवस आहे, म्हणजे आपले व्ह्यूअर्स उद्यापासून येतील. तर एवढ्या इथे या तुम्ही इथे खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल सिंधुदुर्गला. पुणे मित्रांनो अजून एक हॉटेल आहे बघा, दादू सागरी स्वाद. आणि इकडे बघा तुम्हाला परत आयटम ठेवलेले हे बघा, एवढे सगळे भेटणार आहे. आज पहिलाच दिवस आहे ना, पहिलाच दिवस आहे बघा. एवढे सर्व तुम्हाला इथे ठेवलेलं आहे, एवढे सर्व. इव्हन बघा इथे हे काय राहता सर्व,
चिकन पकोडे कोलंबी फ्राय वगैरे का? ओके, चिकन फ्राय कोलंबी पकोडे वगैरे सुद्धा आहे बघा इथे. आणि फिश वगैरे बघा, फिश पण मोठे मोठे पीस आहेत बघा. आणि लॉलीपॉप वगैरे सुद्धा आहे बघा. आणि ते लोक बोलतात पहिलाच दिवस आहेत तर खूप वैताग आलाय त्यांना आताच, म्हणजे उद्यापासून तर त्यांची खरी मजा चालू होणार आहे. हे बघा एवढे सर्व आयटम तुम्हाला इथे खायला भेटणार. पूर्ण भरून जाईल का असं? पूर्ण भरून जाईल, म्हणजे जर आपले व्ह्युअर्स उद्या येणार असेल उद्यापासून तर तुम्हाला इथे भरपूर प्रकारची मेजवानी उद्या भेटणार आहे खाण्यापिण्यासाठी. बघू शकतात एवढ्या प्रकारची व्हरायटी तुम्हाला इथे उद्या भेटणार आहे. पुढे मित्रांनो इथे बघा पॉपकॉर्न वगैरे तुम्हाला भेटणार आहे. आणि सोबत इथे बघा पानचा स्टॉल सुद्धा आहे. पान लवर जर तुम्ही असाल तर तुम्हाला इथे पान सुद्धा खायला भेटणार आहे. तिथे बघा चॉकलेट पान वगैरे बघा ठेवलेले आहे. 30 रुपयापासून चालू होत आहेत. मँगो स्ट्रॉबेरी पान सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहेत. कलकत्ता पान सुद्धा भेटणार आहे इथे खाण्यासाठी. मित्रांनो फूड स्टॉल कव्हर करून आल्यावरती बघा इथे जत्रा चालू होते. आणि सुरुवातीलाच मित्रांनो इथे बोट वगैरे सुद्धा तुम्हाला एन्जॉय करता येणार आहे. बघा इथे बोट वगैरे ठेवलेली आहेत. आणि मी विचारलं तर 100 रुपये तिकीट आहे मित्रांनो. पुढे इथे लहान पोरांची ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत बघा. लहान पोरं खेळत आहेत बघा. इथे लहान पोरांची ऍक्टिव्हिटी तुम्हाला भेटणार आहे. पुढे इथे बघा ब्रेक डान्स सुद्धा तुम्हाला खेळता येणार आहे. हे बघा 80 रुपीज पर पर्सन आहे. तुम्हाला इथे ब्रेक डान्स एन्जॉय करता येणार आहे. पुढे बघा लहान पोरांसाठीच मित्रांनो इथे बघा लहान पोरांसाठी ऍक्टिव्हिटी भरपूर आहेत. लहान पोरं बघा एन्जॉय करतायत मित्रांनो. तुमचे पोरं वगैरे येणार तर इथे खेळू वगैरे शकतात. परत इकडे बघा कार्स वगैरे सुद्धा आहेत लहान पोरांना खेळण्यासाठी. काही स्टॉल्स अजून बंद आहेत पहिला दिवस असल्यामुळे. उद्या याल तेव्हा तुम्हाला हे सगळे स्टॉल्स चालू भेटणार आहे. इथे बघा ट्रेनचा जो गेम आहे तो सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. भरपूर लोक मित्रांनो याच्यात खेळण्यासाठी उत्सुक असतात. भरपूर लोकांची लाईन वगैरे असते इथे खेळण्यासाठी. हे बघा ती ट्रेन सुद्धा इथे तुम्हाला खेळायला भेटणार आहे. काही काही लोक एन्जॉय करताय बघा. आज गर्दी नाहीये म्हणून सर्व आज एन्जॉय करून घेत आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला इथे खेळता येणार आहे. पुढे जाऊया आणि पुढे बघूया अजून काय काय. पुढे मित्रांनो हा गेम सुद्धा तुम्हाला खेळायला येणार आहे. याला काहीतरी बोलतात, मला नाव एक्झॅक्ट माहिती नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा याला काय बोलतात. आणि 80 रुपीज पर पर्सन आहे मित्रांनो याच्यात बसायचं असेल तुम्हाला तर. पुढे मित्रांनो सगळ्यात जास्ती आवडणारी गोष्ट म्हणजे ती आहे आकाश पाळणा. तर हे बघा आकाश पाळणा सुद्धा तुम्हाला या जत्रेमध्ये भेटणार आहे. आकाश पाळण्याशिवाय जत्रा अधुरीच असते. तर जत्रेमध्ये या तुम्हाला आकाश पाळणा सुद्धा खेळायला भेटणार आहे मित्रांनो. आणि परत लहान पोरांसाठी इथे गाड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. तर एवढीच होती मित्रांनो जत्रा. हे बघा इथपर्यंत एंड होता. आणि बघा हे इथून तुम्हाला एकदा दाखवून देतो. एवढं सर्व तुम्हाला इथे जत्रेमध्ये खेळता येणार आहे. काही स्टॉल्स इथे बंद आहेत ते उद्यापर्यंत चालू होऊन जाणार आहे मित्रांनो. मी पहिल्याच दिवशी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो. बघा हे सर्व उद्या तुम्हाला बघायला भेटणार आहे. परत जे उड्या मारतात वगैरे लहान पोरं ते सुद्धा उद्या चालू असणार आहे इथे. सो दॅट्स द व्हिडिओ गाईज. मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. काही स्टॉल्स हे बंद होते मित्रांनो. पण जर तुम्ही उद्या येणार असाल ना तर तुम्हाला उद्या हे स्टॉल्स वगैरे सर्व ओपन दिसणार आहे. मला मोस्टली मित्रांनो कोकण महोत्सवमध्ये मसाले वगैरे पापड वगैरे लोणचं वगैरे हेच आयटम दिसलेले आहेत. पण अजून तुम्ही उद्या याल ना तेव्हा तुम्हाला अजून स्टॉलसुद्धा बघायला भेटणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर खास खाण्यापिण्यासाठी येत असाल ना तर भरपूर आयटम इथे खाण्यापिण्यासाठी तुम्हाला भेटणार आहे. बाकी व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो ॲड्रेस सांगायचा राहिला तुम्हाला. कोळशेवाडीमध्ये मित्रांनो पोटे ग्राउंडमध्ये ही जत्रा चालू आहे मित्रांनो कोकण महोत्सव. तर तुम्ही जर रिक्षाने येत असाल ईस्टला तुम्हाला यायचं आहे मित्रांनो. ईस्टला ही जत्रा चालू आहे. तर रिक्षाने तुम्ही मित्रांनो पोटे ग्राउंड सांगायचं आहे कोळशेवाडी. ते तुम्हाला डायरेक्ट जत्रेजवळ आणून सोडतील. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर मी सांगितलं आहे लाईक तर तुम्ही करणारच मित्रांनो. तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ येत राहणार आहे. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 टाटा गुड बाय.